आज नाबार्डच्या वतीनं ज्या राज्यामध्ये माझ्या महिला शेतकरी FPO यांनी जे खूप चांगलं काम केलं आणि नाबार्डनी ज्यांना फायनान्स केला होता आणि त्यांनी ज्या शेतीपूरक व्यवसायामध्ये नवीन त्यांनी व्यवसाय शेतीबरोबरच आपल्याला माहिती आहे की पोल्ट्री व्यवसाय असेल, दुग्ध व्यवसाय असेल, आमची एक ड्रोन दीदी होती, ड्रोनचा व्यवसाय असेल, जो फायनान्स नाबार्डने केला. आणि आपल्याला माहिती आहे की विकास सोसायटीमध्ये एक चेअरमन म्हणून एका महिलेने माळेगाव तालुक्यातली गोपनेताईंनी तिने जे एक चांगलं काम केलं त्या सगळ्यांचाच आज नाबार्डच्या वतीनं आज इथं आपल्याला माहिती आहे की महिला शेतकरी म्हणून त्या सगळ्यांचा सत्कार सन्मान ठेवला. त्या कार्यक्रमासाठी मी आलो होतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील, मागच आपल्याला अधिवेशन मागच्या 8 दिवसापूर्वी झालं आणि त्यामध्ये या राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की महिला शेतकरी विधेयक आपण राज्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये ते मंजूर केलं. महिलांना आपण शेतकरी दर्जा दिला आणि महिला शेतकरी विधेयक हे मंजूर करणारं देशातलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं आहे. आणि शेवटी आपण शेवटी महिला पण स्वतःच्या पायावरती उभा राहिली पाहिजे. तिलाही तिचा सातबाऱ्यावरती हक्क आला पाहिजे. आणि ज्या महिलेच्या नावावरती सातबारा नाहीये, तिच्या कुटुंबाच्या नावावरती सातबारा नाहीये, तिलाही महिला शेतकरी म्हणून आपण प्रमाणपत्र देतो की जेणेकरून तिची एक ओळख व्हावी. कारण काही महिलांचं असं आहे की त्यांच्या 3 पिढ्या ह्या शेती व्यवसायाच्या किंवा शेतीपूरक व्यवसायाशी तिथं मजुरी करण्यामध्ये गेलेल्या आहेत. त्यांनाही त्या दाखल्याच्या माध्यमातून त्यांनी एकत्र शेती कुठं एखादी करार पद्धतीने घेतली, त्यांना लोन उपलब्ध व्हावं, त्यांना विमाची सोयी मिळावं. आणि त्यामुळं केंद्र सरकारच्या आमच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, त्यांना योजनेचा लाभ मिळावा हा आमचा खरं तर उद्देश आहे. आणि आज की नाबार्डचं मी आभार मानतो की आज आपल्या सगळ्याला माहिती आहे की संयुक्त राष्ट्रानं ह्या वर्षीचं वर्ष हे महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आणि आज नाबार्डच्या माध्यमातून महिला शेतकऱ्याचा सन्मान केलेला आहे. समाज माध्यमांवरती तुम्ही काल भाजपच्या स्टेजवरती मुख्यमंत्र्यांच्या सत्काराला उपस्थित असलेले एकमेव भाजप सोडून नेते होता. त्याच्यामुळे चर्चा सुरू झाल्यात की दत्तामामांनी आतापासूनच सुरुवात केली आहे का मुख्यमंत्र्यांकडे जायच्या दिवशी? काय होतं, आपला बघण्याचा सगळ्यांचाच दृष्टिकोन खरं तर थोडा बदलला गेला पाहिजे. कालचा कार्यक्रम हा किसान मोर्चाचा होता आणि किसान मोर्चाच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना जी मोठी कर्जमाफी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार यांच्या माध्यमातून मिळाली. आणि तो कार्यक्रम देवेंद्र भाऊंचा सत्काराचा कार्यक्रम होता. आणि कृषी मंत्री म्हणून त्या कार्यक्रमाला मला बोललो होतं. तिथं त्यांनी काय भाजपच्या इतर मंत्र्यांना पण बोललो होतं, पण बोलवलं नव्हतं. कृषी मंत्री म्हणून मला त्या कार्यक्रमाला बोललो होतो. आणि शेवटी ज्या एखाद्या नेत्याने शेतकऱ्यांसाठी एक खूप महत्वाचा निर्णय घेतला, 56 लाख शेतकऱ्यांचं माझ्या त्या कर्जमाफीचा लाभ होणार आहे, 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेवटी एखाद्या नेत्याने एखादा इतका मोठा निर्णय घेतल्यानं त्यांचा सत्कार करणं, त्या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं, एक कृषी मंत्री म्हणण्यापेक्षा एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझं ते हे होतं. आणि त्यामुळं त्यांच्या विनंतीला मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. पक्षामध्ये एक मोठा रिफ्ट सुरू आहे. काल सुनेत्रावहिनींनी बैठक घेतली आणि तटकरे प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांना भेटले. त्याची माहिती का दिली नाही असं विचार, आधी का कळवलं नाही असं त्यांना खडसवलंय. तुम्ही काय सांगाल? मतभेद हे बातम्या एकदम चुकीच्या आहेत. असं त्यांनी खडसवलं वगैरे नाहीये. शेवटी हे महायुतीचं सरकार आहे. आम्ही सगळेच मंत्री आमच्या विभागाचे आम्ही सगळे काम करतो. काम करताना आमचं कृषी विभागाचं एखादं काम आहे, आम्ही थेट मुख्यमंत्र्यांना भेटतो. संध्याकाळी जातो, सकाळी जातो, दुपारी जातो, डायरेक्ट आम्ही बोलू शकतो. आम्ही आमची कामं सांगू शकतो. तटकरे साहेब या राज्याचे प्रमुख आहेत, खासदार आहेत. पटेल साहेब सुद्धा राज्याचे प्रमुख आहेत, खासदार, ते पण खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या भागातली त्यांच्या विकासाची कामं जाऊन ते मुख्यमंत्र्यांशी सांगू शकतात, मुख्यमंत्र्यांशी ते बोलू शकतात. आणि त्यामुळं या बाबतीमध्ये आमचा पक्ष हा भक्कम आहे. आमच्या नेत्या सुनेत्रावहिनी पवार आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. सुनेत्रावहिनी पवार असतील, तटकरे साहेब असतील, पटेल साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, हे आमचे सगळे नेते आहेत. आणि हे नेत्याच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादी पक्ष भक्कम आहे. विनाकारण हे अफवा चर्चा करणं बरोबर नाही. आणि प्रत्येक जण नाराज आहेत, पण अजिबात वहिनी नाराज नाहीत. हो का, वहिनी आणि माझं म्हणणं, मी आता काल त्या कार्यक्रमाला गेलो, वहिनींना माहिती नसावं. पण शेवटी कसं असतं, शेवटी कार्यक्रमाला गेलं किंवा एखाद्याची नेत्याची भेट, शेवटी माहिती पण आम्ही सगळे एकत्रच आहोत ना. एखाद्या नेत्याची भेट घेतली किंवा एखाद्या नेत्याला बोललं याचा अर्थ नाही. काल जयंत पाटील पण मागच्या 2 दिवसापूर्वी गेले होते. ते प्रमुख आहेत. त्यांना विचारलं गेलं तर त्यांनी म्हणले तिघं एकत्र गेलेत का? तिघं एकत्र नव्हते. जयंत पाटील त्यांच्या नगरपालिकेला त्यांचं जे नगराध्यक्षांचं डिस्क्वालिफिकेशन झालं त्याच्यासाठी स्वतः ते मुख्यमंत्र्यांना भेटले.
याचा अर्थ मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात, त्यांना पक्ष वगैरे काय नसतो आणि कुठलीही कामं करण्याचा शेवटी अधिकार म्हणून प्रमुख म्हणून त्यांना असतो. तर असे अनेक नेते वेगवेगळ्या पक्षाचे हे मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. तर त्याचा अर्थ वेगळा लावणं हे चुकीचं आहे. तुमच्या काही कानावर आहे का? म्हणजे राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होते, शरद पवारांचा पक्ष वगैरे असं काही? या बाबतीमध्ये आमच्या प्रमुख सुनेत्राबाई पवार आहेत, ह्याच तुम्हाला जास्त सांगू शकतील. प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं जे कार्यपद्धती आहे या बाबतीमध्ये मला कुठल्याही प्रकारची माहिती नाही. मगाशी तुम्हाला सांगते, आमच्या प्रमुख सुनेत्राबाई पवार आहेत. सुनेत्राबाई पवार जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य आहे. पण आपण जो म्हणला तटकरे साहेब बदलायची कुठल्याही अडचण नाही, आपल्या कुठल्याही चर्चा नाही, कुठलाही विषय तो आमच्या अजेंड्यासमोर नाही. आमच्या अजेंड्यासमोर आता एकच पक्षाच्या आहे की पक्ष बांधणी, पक्षाचा विस्तार. जो अजितदादा पवार साहेब असताना जी काम करण्याची कामाची जी गती होती ती गती ठीक आहे. दादांनी एवढी गती आम्ही आजही कबूल करतो की एवढी गती, दादांसारखा नेता, दादांसारखा मार्गदर्शक पक्षाला मिळणं इतकं सोपं नाही. परंतु दादांची उणीव भरून सुनेत्रा वहिनीच्या माध्यमातून जे काय पक्ष संघटनेसाठी करता येईल तो करण्याचा प्रयत्न आमचे सगळे नेते मंडळी करतायत. विनाकारण कुणीतरी अफवा, गैरसमज काहीतरी पसरवते, यामध्ये काही नाही. राष्ट्रवादी ही आमची भक्कम आहे. अमोल मिटकरी साहेब खूप मोठे नेते. अधिवेशन होतं, अधिवेशनाच्या काळामध्ये बिल असताना, मी बोलत असताना त्यांचा कदाचित फोन आला असावा आणि फोन आल्यानंतर माझ्याकडून फोन उचलला गेला नाही. असे फोन आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही माझा फोन चेक करा. मला माहित, मी पाठीमागे सांगतो, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनंतर कदाचित जास्त फोन या राज्याच्या कृषी मंत्र्याला येत असेल. माझा 1 मिनिट पण फोन म्हणून नसतो, 2 मिनिटाला फोन असतात. त्यामुळे अमोल मिटकरी साहेब, मी आज सभागृहात असल्यामुळे अमोल मिटकरी साहेबांचा गैरसमज झाला असावा. ऐका ना, 5-6 वेळा असला तर मी आता तुम्हाला सांगतो, आता नाबार्डच्या कार्यक्रमात होतो, नवनीत आता मी बाहेर आलोय, आता आत होतो, नाबार्डच्या कार्यक्रमात होतो, मी फोन उचलला नाही. आता जर तुमचा फोन आला, आता बाहेर आलोय मी, तो फोन उचलला जाऊ शकतो माझ्याकडून. अमोल मिटकरी काय, ऐका ना, आता अमोल मिटकरी मोठे नेते, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काय बोलू शकतो. मी मामा, पण अशी का वेळ येते की प्रदेशाध्यक्ष भेटल्यानंतर की कशासाठी आम्ही भेटलो? असं नाही हो, असं हे नाही. शेवटी विकास अजिबात नाही, कार्यपद्धती वगैरे नाही. महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत. कोणी कोणाला भेटू शकतो, कोणी कोणाला बोलू शकतो. हा दावा अजितदादा असताना करू शकत होते का? 100% दादा, ऐका ना, मंत्र्यांना भेटतील आणि त्याची माहिती दादांना. सुनील अजितदादा असताना सुद्धा आम्ही भेटायचो, तटकरे साहेब भेटायचे, प्रफुल्लभाई भेटायचे, असं काही नव्हतं. नाही, अजिबात कल्पना वगैरे त्याचं माझं वैयक्तिक काम आहे. माझं उद्या इंदापूर विधानसभा मतदारसंघातलं मुख्यमंत्र्याच्या लेवलचं काम आहे. आणि महायुती पण आम्ही एकत्रच आहोत ना. आम्ही काही विरोधकाला भेटायचो नाही, आम्ही महायुती पण आमच्याच पक्षातल्या, आमच्याच महायुतीच्या घटकाला आम्ही भेटतोय. त्यामुळं असं काही नसतं. हे काय होतं, विनाकारण थोडं चुकीचं काहीतरी अर्थ काढला जातोय, हे बरोबर नाही. शेवटी महायुती म्हणलं तिन्ही पक्षाचं, मी एकनाथ शिंदे साहेबाला आता काय तर माझं काम आहे, ठाण्याला जाऊन भेटलो. तुम्ही ब्रेकिंग न्यूज करताल, मामा शिंदे साहेबांची भेट घेतली. दिल्लीला पण भेटलं तर चालेल का? म्हणजे कुठं दिल्लीला भेटू द्या, पुण्याला भेटू द्या, नाहीतर कुणी इतर ठिकाणी भेटलं तर त्यामध्ये गैर काय नाही. शेती संदर्भात म्हणजे वीज बिल जे माफ केलेलं आहे 48,000 कोटीचं, त्याच्यावर राजू शेट्टींनी टीका केली की देवेंद्र फडणवीस यांनी हा घोटाळा केलेला आहे. 48,000 कोटींचा काल जी घोषणा केलेली आहे. हो का, कोण काय म्हणते मला म्हणण्यात त्याला अर्थ नाही. कृषी मंत्री म्हणून एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. कारण का ते आपल्याला माहिती, 7 बाऱ्या किंवा इतर आपण जे सारखं ते पाठीमाग आपल्यावर राहिलं असतं, ते वीज बिल आपल्यावर राहिलं असतं. त्याची 2 वर्ष आता माफी आपण सरकार भरतंय. त्याच्या अगोदरचं 48,000 कोटी रुपयाचं त्यांनी माफी दिलेली. खरंच राज्याच्या शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांचं खरंच अभिनंदन, त्यांचे आभार मानले पाहिजे. खूप मोठा एक निर्णय, एक ऐतिहासिक निर्णय घेतला. नाहीतरी डोक्यावरचं तुम्हाला माहिती, सोसायटी काढलं, कर्ज काढलं, चेअरमन आहेत बँकेचे, जर भरलं नाही किंवा बाकी नाही असं दाखला नाही दिला तर ते डोक्यावरती कायमचं राहतं. त्यामुळं खरंच चांगल्या गोष्टीला आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या निर्णयाचं कृषी मंत्री मानण्यापेक्षा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी त्यांचं स्वागत करतो. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रामाणिकपणे तुम्ही परत म्हणसाल 30 जून हे करून आपल्याला द्यायचं. कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांना द्यायची आहे आणि आता आपल्याला आयटी इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्याला द्यायची. त्यामुळे थोडा उशीर होतोय. आता याद्या बिद्या झालेल्या तयार आहेत. साधारणतः परवा दिवशी कॅबिनेट मिटिंग झाली. त्या कॅबिनेटमध्ये सांगितलं 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे. 19वा दिवस आहे मामा, तो सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. सोनम वांगचुक युतीमध्ये जे सरकारी बंगले वाटले जातात त्याच्यावर आलबेल वाटते का?
कुठले वाद बंगले? सुरू आहेत. सचिन अहिर सचिन यांना अहिर जो यांना अजून दिला बंगला जातो. मिळाला नाहीये, त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सचिन अहिर आता नवीन आलेले आहेत, आता नवीन तरी पण त्यांना देतील ना बंगला, त्यांना देतील बंगल्याची काळजी करू नका. हे बारीक सारीक गोष्टीत लक्ष द्यायचं नसतं, आपल्याला राज्याचा विषय घ्यायचा आहे. त्यामुळे असलं काय बंगल्याला काय सोनम वांगचुक यांच्याबद्दल काय 19वा दिवस आहे उपोषणाचा, अजूनही त्या केंद्र बाबतीमध्ये सरकार त्यांच्याशी हा केंद्राचा विषय असल्यामुळं केंद्र सरकार राज्यातून पण पाठिंबा देतात, अनेक पाठिंबा नेते सगळ्याचा पाठिंबा आहे. देतात. त्या बाबतीमध्ये निश्चित केंद्रीय नेतृत्व त्या बाबतीमध्ये बोलल, चर्चा करेल आणि काही तो मार्ग काढेल.